श्रीराम जय जय राम। सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे. कोणत्याही मंगल कार्यात सर्वात आधी गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात. त्याप्रमाणे अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक उरतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात काहीसे व्हावे. जसे ठेवायचे असेल तसे ठेवा, पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी, अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नये. मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कोणाचा हे बघावे. मी आप्तेष्टांचा, बायको मुलांचा, आईबापाचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचाही नाही. असे करता करता जो राहील तो मी. खरे समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी कसा होईल हे बघावे. याकरिता मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. सर्वानुभूती भगवद्भाव पहावा. सत्समागम करावा. सत्समागम म्हणजे सत्याचा समागम. सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्समागम आहे. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा. त्यांच्या चालीने चाला. त्यांच्या समागमात दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील ते संत नव्हेत. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. अशा संतांना शरण जावे. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी. संतांची भाषा तळमळीची असते, म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. जग संतांशिवाय असणेच शक्य नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होत. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही, याला काय करावे. नामाच्या योगाने संत ओळखता येतात, जोडता येतात आणि टिकविता येतात. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याचे कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकी लागणार नाही. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. संताच्या पदरात पडेल की तो आपली लाज राखतो. श्रीराम जय जय राम. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. एका राजाने आपला प्रधान संध्योपासना करताना गायत्री मंत्राचा जप करताना ऐकले. त्याने प्रधानाला तो मंत्र शिकवण्याची विनंती केली. तेव्हा प्रधानाने आपली असमर्थता प्रकट केली. कालांतराने राजा स्वतःच तो मंत्र शिकला आणि प्रधानाला म्हणाला, हा मंत्र मी बरोबर म्हणतोय का नाही ते सांगा. राजाने मंत्र म्हणून दाखवल्याबरोबर प्रधान म्हणाल्या, मंत्र बरोबर म्हणत आहात, पण त्याचा योग्य परिणाम तुम्हाला मिळणार नाही. प्रधानाच्या उत्तराने राजाचे समाधान झाले नाही. त्याने प्रधानाला स्पष्टीकरण देण्यास सांगितले. प्रधानाने सरळ स्पष्टीकरण दिले नाही. राजाबरोबर असलेल्या सेवकाला त्याने राजाला पकडून बेड्या ठोकण्याची आज्ञा फर्मावली. 2-3 वेळा आज्ञा दिली तरी सेवक जागचा हलला नाही. पुन्हा पुन्हा
प्रधान तीच आज्ञा देत राहिला. तेव्हा ही आपली चेष्टा आहे असे वाटून राजा प्रचंड खवळला आणि त्याने स्वतःच सेवकाला प्रधानास बेड्या ठोकण्याची आज्ञा दिली. यावेळी मात्र क्षणाचाही विलंब न लावता सेवकाने आज्ञेचे पालन करत प्रधानाला जेरबंद केले. प्रधान म्हणाला, हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर. आज्ञा समानच होती, तरी देखील ती मी दिल्यावर सेवकाने तिचे पालन केले नाही, कारण माझ्याकडे तो अधिकार नव्हता. पण तुमच्या आज्ञेचे पालन मात्र त्याने लगेच केले. अगदी याचप्रमाणे सामर्थ्यशाली गुरुपासून मिळालेला मंत्रच फलदायी होतो. मंत्र मनाने निवडून चालत नाही. योग्य गुरुकडून त्याची दीक्षा घ्यावी लागते. परंतु आजकाल योग्य गुरु कोण हे ओळखणे फार कठीण आहे. यावर उपाय म्हणून आपल्याला आवडणाऱ्या देवतेच्या नामाचा जप करण्यास हरकत नाही. जप करताना त्या देवतेलाच योग्य मार्गदर्शनाची विनंती करावी. गुरु हा माणसाच्या रूपात आलेला देवच असतो असं म्हणतात. त्यामुळे पुरेशा तळमळीने नामजप केल्यास ते दैवत मानवी गुरुच्या रूपात प्रत्यक्ष अथवा स्वप्न मार्गाने येऊन दीक्षा देत किंवा स्वतःच स्वप्नामध्ये येऊन मार्गदर्शन करत असं सांगतात. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.